सुनिए ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून श्रीमद भागवत कथेच्या आजच्या 5व्या दिवसाच्या सेवेला सुरुवात करत आहोत। कथेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून दंडवत। भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये योगदान देणारे सर्व गावकरी, अन्नदाते, श्रमदान करणारे आणि द्रव्यदान करणारे सर्व गावकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत। कथेला संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणारे साऊंड सिस्टीमवाले दादा, सर्वांच्या चरणावर व्यासपीठाकडून दंडवत। कथेला सुरुवात करण्यापूर्वी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करून टाळी वाजवून बोलवायचे गोपाल कृष्णाला। भक्तों के राजा श्याम मेरे आजा, 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 भक्तों के राजा मेरे आजा, भक्तों के राजा मेरे आजा, श्याम मेरे आजा,
कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधेश. कालपर्यंत गोड भगवंताचं चरित्र आपण श्रवण केलं. कथेमध्ये काल भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा आपण शेवटी ऐकली. आज त्या पुढील कथा भाग आपल्याला ऐकायचा आहे. नियोजित वेळेमध्ये आपल्याला गोवर्धन पूजेपर्यंतची कथा आज ऐकायची आहे. भगवान कृष्णाचा जन्म कुठं होतो? देव जन्मले कुठं? मथुरेमध्ये, कारागृहामध्ये, आणि प्रगट झाले गोकुळामध्ये. कोण्या दिवशी? तिथी काय? अष्टमी. कोणती? श्रावण महिन्या. नुसतं गोकुळाष्टमी नाही म्हणायचं, तिथी लक्षात ठेवायची. मराठी महिने, आणि त्या मराठी महिन्यामध्ये 12 मराठी महिने आहेत आपल्याकडं. प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 पक्ष. पक्ष म्हणजे पंधरवड्याचे 2 भाग, 15-15 दिवसाचे. तर श्रावण महिन्यामध्ये अष्टमी तिथी, त्या अष्टमीला गोकुळामध्ये देव प्रगट झाले. गोकुळ, गोकुळ. गो या शब्दाचा अर्थ गाय असा होतो. तसंच गोनाम इंद्रिय देखील. गो म्हणजे इंद्रिय सुद्धा. गोकुळ म्हणजे इंद्रियांचा समूह. म्हणजे काय हो? हे शरीर म्हणजे इंद्रियांचा समूह आहे. या शरीरामध्ये देखील भगवंताचं प्रागट्य म्हणजे हृदयामध्ये भगवंत प्रगट होणं म्हणजेच देवाचा जन्म झाला म्हणायला हरकत नाही. हृदयामध्ये देवाचा जन्म. एक ते गोकुळ आहे आणि एक हे गोकुळ आहे. शरीर म्हणजेच गोकुळ आहे आणि हृदयामध्ये देव प्रगट होणं म्हणजेच देवाचा जन्म होणं. चला, आनंदी आनंद झाला. किती आनंद? तुकाराम महाराजांनी वर्णन केला. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे. 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 बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी. गुढिया, गुढिया, गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे. 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 गुढिया तोरणे, करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या गोकुळातल्या लोकांनी. दरवाजावर तोरणं बांधली म्हणजेच आनंदी आनंदाचं वातावरण. रांगोळ्या काढल्या, सडे टाकले आणि करीती कथा गाती गाणे. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण म्हटले बरं का. कृष्णाच्या एकूण अवतार कार्याला साधू संतांनी 8 रूपामध्ये विभागलेले आहे. 8 रूपामध्ये, 8 रूपामध्ये. तर पहिलं रूप भगवंताचं ते म्हणजे बाळकृष्ण. बाळ रूपामध्ये प्रगट झाले म्हणून त्याला बाळकृष्ण म्हटले. बाळकृष्ण नंदा घरी. जशी जशी अवस्था बदलत राहिली भगवान कृष्णाची तसं तसं रूपाचं वर्णन बदलत राहिलं. 8 रूपामध्ये वर्णन. पहिली अवस्था बाळकृष्ण. दुसरं, यशोदेनं लालन पालन केलं त्याचं म्हणून त्याला लाला कृष्ण. नंतर राधे सोबत म्हणून राधा कृष्ण. गाई वळेला निघाला म्हणून गोपाल कृष्ण. हो. नंतर रास क्रीडेमधलं वर्णन करताना एक एक गोपी आणि त्या एका एका गोपी सोबत एक एक कृष्ण म्हणून त्याला युगल कृष्ण म्हटले. युगल कृष्ण. हो. अर्जुनाच्या रथावर सारथ्य केलं आणि सांगितलं, अर्जुनाचं मार्गदर्शन केलं. हो, घे धनुष्य, उडव त्या जयद्रथाचं डोकं. त्यावेळेला त्याला योगेश्वर कृष्ण. असे वेगवेगळे 8 रूपामध्ये भगवंताचं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं रूप म्हणजे बाळकृष्ण. बाळकृष्ण नंदा घरी.
आणि आनंदल्या नर नारी. नंदाच्या घरीच का हो? नंद बाबा आणि यशोदाचंच घर का निवडलं भगवंतानी? हो, देव कुठेही जात नाही, कुठेही जात नाही देव. त्याच्यासाठी भक्ताचं हृदय तसं असावं लागतं. नंद बाबा आणि यशोदेनं अनेक काळापर्यंत, अनंत काळापर्यंत तप केलं होतं. त्या तपाचं फळ म्हणून भगवंत त्यांच्या घरी आहे. भगवंत त्यांच्या बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर आणि नारी. फक्त नरांना आनंद नाही, फक्त नारींना सुद्धा आनंद नाही. पहा तुम्ही, असे काही काही उत्सव असतात. हा जो कृष्ण जन्माचा उत्सव होता काल आपण साजरा केला, फक्त महिला मंडळीच आनंदी झाल्या का? फक्त पुरुष मंडळीच आनंदी झाल्या का? दोघांनाही आनंद. तेच मकर संक्रांतीचा सण राहू द्या, वाण द्यायला पुरुष मंडळीला आनंद. कोणाला आनंद? महिला मंडळीला. मकर संक्रांतीचा सण म्हणला की फक्त महिला मंडळीला आनंद. आणि बैलपोळ्याचा सण म्हणला की महिला मंडळीला काय असते? पुरुषांना असते ते शेतात काम, बैल धुवून आणायचे, शिंग रंगवायचे, असं काम आहे. म्हणून इथं दोघांना आनंद बरं का. कुठं? बाळकृष्ण नंदा घरी कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करताना दोघांनाही आनंद. किती आनंद! नंदबाबांनी सगळ्या गावाला आमंत्रण दिलं, सगळ्या गोकुळाला या सगळेजण. काही काही म्हातारे होते, रुसून बसले. ते म्हणले नंदबाबाला एवढ्या म्हातार वयामध्ये, म्हातारपणामध्ये मुलगा झालाय, मग आम्ही का पायी पायी चलत जावा का त्याच्या घरापर्यंत? मग पालख्या पाठवा आमच्यासाठी. पालख्या पाठवल्या, पालख्या. काही तरुण मंडळी होते, ते म्हणले नंदबाबा आणि यशोदा काकूला म्हातारपणामध्ये मुलगा झालाय, किती आनंदाची गोष्ट. मग काय आम्ही पायी पायी जायचं का? घोडे पाठवले त्यांना बसण्यासाठी, पालख्या, घोडे. बरं, आल्याच्या नंतर जेवायला जे पाहिजे ते प्रत्येकाला. पण म्हातारे माणसं होते, म्हणले ते आम्हाला चावणं झाले, दाडा नाहीत, दात पडले. मग त्यांच्यासाठी लापशी सारखे पदार्थ, चावायचं कामच नाही. बुढन को लापसी, सगळ्यांना जे पाहिजे ते. बरं का, अहो जिथं भगवंताचा अवतार झालाय असं म्हणतात, ज्या दिवशीपासून भगवान कृष्ण गोकुळामध्ये अवतरले त्या दिवशीपासून गायी देखील दुप्पट चारा खाऊ लागल्या आणि चारपट दूध देऊ लागल्या. इतका आनंदी आनंद माणसाला तर झालाच, पशु पक्ष्यांना देखील झाला. पशु पक्ष्यांना देखील नंदबाबाला मुलगा झाला. त्यावेळेला नंदबाबांनी 2 लाख गायी दान दिल्या. 2 लाख. किती? 2 लाख. तुम्ही म्हणाल महाराज 2 लाख जर गायी दान दिल्या, नंदबाबाकडे अशा गायी होत्या किती? आजही पहा, गोकुळामध्ये बरसाना, वृंदावन त्या परिसरात गेल्याच्या नंतर गायीचे कळपच्या कळप पाहायला मिळतील तुम्हाला. कळपच्या कळप. बरसाण्यामध्ये आपल्याला रिकामं चालता येत नाही. बरसाण्यावर जे श्री राधा राणीचं जे मंदिर आहे, मंदिराकडे जाताना त्या पायऱ्यावरून आपल्याला रिकामं चालता येत नाही. तिथल्या आमच्या महिला मंडळी मायमावल्या तिथं शेणाचे मोठेच्या मोठे टोपले घेऊन त्या पायऱ्यावरून चालतात. आपल्याला दम लागतो तिथं गेल्यावर. तिथं बघा तुम्ही, वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आजही त्या तिथं गायी पाहायला मिळतील भरपूर. नंदबाबाकडे गायी दान देण्यासाठी होत्या किती? 2 लाख गायी दान दिल्या म्हणजे भरपूर असणार. एकटा कृष्ण गायी वळायचा. त्या गायीची संख्या नामदेवरायांनी सांगितली, गायी राखीतो 9 लाख. 9 लाख गायी कृष्ण वळायचा. तुम्ही म्हणाल ना महाराज, गायी वळायला 9 लाख म्हणजे काय कमी वाटतायत तुम्हाला? त्यावेळेला वळायचं म्हणजे काय अशा लोकांच्या शेतामध्ये जायचं, कोणाचा कापूस खायचा असं नव्हतंच ना. भरपूर पाऊस पडायचा, भरपूर पर्जन्य होतं, डोक्या एवढ्याला गवत वाढायचं. गाईला वाकून चारा खायची गरजच पडायची नाही. उभ्या उभ्या गाई चरायच्या, उभं राहूनच. मग काय नवल, भागवंत येतो. चला, नंदबाबांनी गायी दान दिल्या. 2 लाख गायी. रत्नाचं दान दिलं, रत्नांचं. तीळ दान दिले, तिळांचे 7 ढिग दान दिले. हो, दान धर्म केला पाहिजे माणसानं. दान धर्म केलाच पाहिजे. आणि आनंदाच्या क्षणी माणसं दान धर्म करतात, दुःखाच्या क्षणी सुद्धा करतात. हो, दुःखाच्या क्षणी एखादं समजा म्हातार जीवत जाय ना, त्याचा काय म्हणतात, याचे हात गव्हाचं टोपलं भरून घ्या आणि त्याच्यामध्ये हात बुडवायचे, म्हणजे याचा जीव जर त्या धनधान्यामध्ये काही अडकला असेल तर मोकळा होईल. तसं दान दिलं, माणसानं दान दिलं पाहिजे. दान कशामुळे दिलं पाहिजे सांगतो, ऐका. हो, कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारे तपसे चया
शुद्ध्यन्ति दाने संतुष्ट्या द्रव्यात्म आत्मविद्या. कालगतीनं पाणी शुद्ध होतं, कालगतीनं पाणी शुद्ध होतं. म्हणजे पाणी वाहत राहिलं तरच ते शुद्ध राहतं. असं म्हणतात, गंगा बहती भली और साधू चलता भला. म्हणजे नदीचं पाणी आहे, गंगेचं पाणी, ते पाणी जर एका जागी साचून राहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दोष निर्माण होतो, खराब होतं पाणी. पाणी वाहत राहिलं पाहिजे शुद्ध राहण्यासाठी, पाणी वाहत राहिलं पाहिजे. मग स्नानामुळं शरीर शुद्ध होतं, धुतल्यामुळं वस्त्र शुद्ध होतं, संस्काराने गर्भ शुद्ध होतो, तपामुळे इंद्रिय शुद्ध होतात, यज्ञामुळे ब्राह्मण शुद्ध राहतो, समाधानानं द्रव्य आणि दानामुळे धन आणि धान्याची शुद्धी होते. म्हणून माणसानं आपलं धन धान्य शुद्ध करण्यासाठी दान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. आज म्हणजे सगळेच आपले श्रोते लग्नाला गेले, हा त्याच्यामुळे संख्या कमी आहे. बरं चला, दान धर्म केला पाहिजे माणसानं. पण आपण दान करतात ना आपल्या महिला मंडळी, बरोबर गव्हानं जे किड्यानं खाल्लेत गहू ते बरोबर बाजूला काढून ठेवतात दान धर्म करण्यासाठी. ज्या नोटा फाटक्या आहेत त्या बरोबर महाराजासाठी बाजूला काढून ठेवलेल्या असतात. बरोबर आहे की नाही देवबाप्पा? फाटलेल्याच नोटा. मला एका दिवशी दक्षिणेत आली नोट, एका बाजूनं होती 20ची आणि एका बाजूनं होती 10ची. आता तिला 10 म्हणाव का 20 म्हणाव का 30ची म्हणाव, चालवायची कुठं? मग गेलो, माझे गुरुजी आहेत, हळूच त्या गुरुजीच्या दक्षिणेच्या ताटामध्ये टाकली. ते माझे गुरु म्हणल्यावर त्यांना हळूच त्यांनी काय केलं, मला एक 100ची नोट काढली. हा राहू दे म्हणले, राहू दे. मला लाज वाटली, नाही बाबा म्हणलं, नाही राहू दे राहू दे राहू दे. ठेवली. संध्याकाळ झाली, माझं मन मला खायला लागलं, मन खायला लागलं. मी फसवलं. आणि कोणाला फसवलं? जगात कोणाला फसवलं? दुसऱ्याला चाललं असतं, पण गुरुजीला फसवलं. माझं मन मला खाते. रात्रीचे 11 वाजले ना 11 वाजता उठलो. गुरुजी झोपायच्या तयारीत होते. गेलो, गुरुजी अरे झोप झोप जा. नाही म्हणलं गुरुजी, अरे झोप म्हटलं की नाही, मी ते दुपारी तुम्हाला माहिती आहे मला, जा. गुरुजी नाही, मी तुम्हाला फसवलं. फसवलं काय? फसवलं म्हणले, मी जे तुम्हाला नोट दिली गुरुजी, ती अर्धी 10ची होती आणि अर्धी 20ची होती. बरं, ती तुमच्या समोर टाकल्यावर तुम्ही मला 100ची काढून दिली, ती परत द्यायची. नाही नाही राहू दे राहू दे म्हणले, राहू दे. ती एका बाजून काढली, मी गुरुजीला वापस द्यायलो. एका बाजूनं 100ची, एका बाजूनं 200ची. ते म्हणले, अरे राहू दे मधू, राहू दे. तू माझ्याजवळ चलवली आणि माझ्याजवळ आलेली मी तरी कुठं चलवणार, तुझ्याजवळच. असं झालंय आता. कोणाला फसवायलो आपण? असं झाले काम आपलं. आपण इतके मोठे दानशूर आहेत, बरोबर आहे महिला मंडळी? खरंच सांगा, आपण चांगल्या नोटा देतो का महाराजाला? नाही, फाटलेल्याच. दान धर्म केला नंदबाबांनी, दान धर्म केला पाहिजे. हो, रात्रीला जन्मले भगवान कृष्ण. रात्रीलाच का बरं? एक अवतार आपण मागच्या वर्षी कथेमध्ये पाहिला. मागच्या वर्षी आपण रामायण ऐकलं. रामायण, राम जन्म कधी झाला हो? दिवसा, रामनवमी भर दुपारी, अभिजित नक्षत्र दुपारच्या वेळेला, जे भर दुपार म्हणतो आपण, दुपारी 12 ते 1च्या दरम्यान जे अभिजित नक्षत्र असतं, त्या अभिजित नक्षत्रावर प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. मग सूर्याच्या कुळामध्ये, सूर्य हजर असताना आकाशामध्ये रामचंद्रानं अवतार धारण केला आणि चंद्राला राग आला. चंद्राला का? सूर्य पुढं जायला तयारच नाही. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. असं म्हणतात, अयोध्येमध्ये 1 महिन्यापर्यंत राम जन्माचा उत्सव चालला आणि सूर्य जाग्यावरच थांबला. मग चंद्र म्हणला देवाला, देवा मी रागावलो तुमच्यावर. म्हणले काऊन? त्याच्या कुळामध्ये जन्म घेतला. कोणाच्या? सूर्याच्या. त्याचा मान वाढला. बरं, वाढला तर वाढला, ते पुढं सरकायला बी तयार नाही. तुमचं दर्शन, ते 1 महिन्यापासून दर्शन घ्यायला तेच उभा आहे, मला तुमचं दर्शन भेटत नाही. मग
ते म्हणले चंद्रा नाराज होऊ नको. कोण म्हणले? स्वतः भगवंत. तुझं नाव माझ्या नावासमोर लावून घेतो. सूर्याच्या वंशात जरी जन्मलो असलो तरी नाव मात्र चंद्राचं लावून घेतलं. रामचंद्र. नुसतं राम म्हणत नाही आपण, रामचंद्र. ते म्हणले देवा नावात काय पडलंय? नाव नाही पाहिजे आपल्याला. मग माझ्या कुळामध्ये जन्म घ्या, आणि तेही मी हजर असताना, म्हणजे रात्रीच्या वेळेला जन्म घ्या. त्यावेळेला भगवंतानं चंद्राला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि चंद्रवंशामध्ये म्हणजे यादव कुळामध्ये जन्म घेतला. यादव कुळामध्ये, आणि रात्रीच्या वेळेला जन्म घेतला, मध्यरात्री. कृष्ण आणि राम दोघेही एकमेकाच्या विरुद्ध अवतार आहेत बरं का, विरुद्ध. हो, नुसत्या शब्दाचा, त्या देवाच्या नावाच्या शब्दाचा विचार करा. राम, राम म्हटलं त्याच्यामध्ये एक समाधान आहे. राम म्हणण्यामध्ये, राम म्हटलं की जीवाला आराम मिळतो. राम, एकही अक्षर वाकडं नाही त्याच्यामध्ये. वाकडं आहे अक्षर. आणि कृष्णामध्ये एक तरी सरळ आहे का? दोन्ही अक्षर जोडाक्षर आहेत, जोडाक्षर. कृष्ण राम. राम म्हटलं, राम म्हणण्यासाठी तोंड उघडलं की सगळे पाप बाहेर पडतात. म म्हटलं की तोंड बंद होतं. तुम्ही म्हणाल बाहेर पडतात मग का मध्ये येत नाहीत? म म्हटल्यावर शटर बंद होतं ना, कुठून येतील? राम म्हटलं की सगळे पातक बाहेर पडतात, सगळे विकार बाहेर पडतात. म म्हटलं की बंद होते, ते परत येतच नाही. इतकं सरळ आहे. आणि कृष्ण नावही सरळ नाही आणि वागायला बी सरळ नाही. वागायला बी सरळ नाही. नाही, जशाच तसं, जशाच तसं. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रानं एकही वाकडं काम केलेलं दाखवा, वाकडं काम. आणि कृष्ण अवतारात एक तरी सरळ काम केलेलं दाखवा. नाहीच. सरळ काम करण्यासाठी नव्हताच हा अवतार. सगळे जे काही पूर्वीचे वाकडे वाकडे कामं करायचे राहिले होते ते सगळे कामं भगवंतानं या अवतारामध्ये केले, कृष्ण अवतारामध्ये. म्हणून रात्रीला जन्म, रात्रीला. गोंडस रूप भगवंतानं धारण केलं आणि चंद्राची इच्छा पूर्ण केली. हो, कोणत्या दिवशी जन्म झाला कृष्णाचा सांगितलं मी? अष्टमीला मथुरेमध्ये कारागृहामध्ये प्रगट झाले. वसुदेवानं आणून ठेवलं रात्रीच्याच वेळेला, आणि एक माया मुलगी जन्माला आलेली होती. ती मुलगी उचलली होती आणि घेऊन गेले वसुदेव कारागृहामध्ये. कारागृहामध्ये घेऊन गेल्याबरोबर ती माया होती, माया मुलगी रडायला लागली. रडण्याचा आवाज सैनिकांनी ऐकला आणि कंसाकडे धावत गेले. महाराज, तुमच्या बहिणीला बाळ झालंय. मुलगी का मुलगा माहित नाही, पण चला लवकर. धावत आला कंस आणि देवकीला सांगितलं, दे मला बाळ. दादा, अरे ही मुलगी आहे, तुला तर मुलापासून धोका आहे. मुलगी आहे दादा, सोड. नाही सोडणार. तो विष्णू कपटी आहे, मुलाचं रूप धारण करेल किंवा मुलीचं, नाही सोडणार. घेतली मुलगी, गरगर फिरवली, आपटणार. त्याच वेळेला हातातून निसटली. जगात कोणाच्या हाती माया लागली नाही, ती याच्या हाती लागते, कंसाच्या. अरे मूर्ख कंसा, तुझ लागी वधी उपजला मज आधी. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय. गेली माया. तेव्हापासून त्याला काळजी लागलेली आहे, काळजी. इकडं नवमीचा दिवस उजाडला, नवमीचा. आणि नवमीच्या दिवशी सकाळी मग तो उत्सव झाला बरं का. कोणता? जो आपण काल साजरा केला, तो कृष्ण जन्माचा. म्हणजे अष्टमीला देव प्रगट झाले, नवमीच्या दिवशी गोकुळामध्ये उत्सव साजरा झाला. दशमीचा दिवस एक दिवस मधात गेला आनंद साजरा करता करता. आणि एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी एक मसणजोगी, दाढी जटा वाढलेल्या, दाढी जटा, गळ्यामध्ये कवटी आणि सगळ्या अंगाला भस्म लावलेलं, भिक्षाम देही. कोण होता तो? कैलासावरून भगवान शंकर, कृष्ण. त्या कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी, माझ्या प्रभूनं किती गोड अवतार धारण केलाय ते पाहण्यासाठी भगवान शंकर आले. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आंखें अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. जोगी जोगी रे देखो, नगरी में जोगी
माझ्या पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांनी जोगी जोगी रे देखो नगरी में जोगी आया जोगी जोगी रे देखो नगरी में जोगी आया अंग विभूत गले रुंड माला शेष नाग लिपटाए बातों तिलक और भाल चंद्रमा घर घर अलख जगाए घर घर अलग जगाए देखो घर घर अलग जगाए भगवान शंकर देवाचं ते रूप पाहण्यासाठी नारायण भगवंतानं किती गोड अवतार धारण केलाय त्या अवताराचं दर्शन घेण्यासाठी कसे आले सगळ्या अंगाला भस्म लावलेले भस्म हे अंग विभूत गले रुंड माला शेष नाग लिपटाए बातों तिलक और भाल चंद्रमा घर घर अलख जगाए घर घर अलग जगाए घर घर अलग जगाए नगर में जोगी आया यशोदा के घर आया आके अलग जगाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 अंग विभूत गले रुंड माला गळ्यामध्ये ती मुंडक्याची माळ घातलेली पूर्वीच्या काळी मसनजोगी यायचे इकडं तुमच्या परिसरात आता आहेत का नाही माहित नाही आहेत येतात गावात कमी झाले आता पूर्वीच्या काळी यायचे मसनजोगी भीती वाटायची त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की दाढी जटा वाढलेल्या हातामध्ये ते एक वाजवायचं राहायचं असं आणि ती कवटी पाहिली लहान लहान मुलं तर फार मधल्या खोलीत जाऊन लपायचे आणि आजी सांगायची घरची ए चला रे मसनजोगी आलंय नेते पकडून नेते तुम्हाला चला मध्ये घरी वा त्या मसनजोग्याला अंगणात पाहिलं यशोदा खांद्यावर बाळाला घेऊन होती खांद्यावर अंगणामध्ये हातावर घेऊन होती मसनजोगी पाहिला आणि पाहिल्याबरोबर घरामध्ये गेली नको बाबा मसनजोग्यानं पाहिलं तर पुन्हा काही अपशकुन व्हायचं मध्ये नेऊन पाळण्यात टाकलं आणि पाळण्यात टाकल्यावर दारामध्ये अंगणामध्ये भगवान शंकर त्या गोसाव्याचं मसनजोग्याचं रूप घेऊन आलेले त्यांनी आवाज दिला भिक्षाम देही माते भिक्षुकाला दारामध्ये गोसाव्याला काही वाढायला घेऊ नये त्यावेळेला ती यशोदा मैया दान कशाचं देते दान कशाचं हो तुमच्या आमच्यासारखे किड्यानं खाल्लेले गहू नाही ज्वारी नाही काय दान घेतलं तिनं पहा ले भिक्षा निकली नंद राणी ले भिक्षा निकली नंद रानी कंचन कंचन थाल धराए लो भिक्षा और जाओ जोगी मेरो लाल डराए मेरो लाल डराए मेरो लाल डराए ले भिक्षा निकली नंद रानी ले भिक्षा निकली नंद रानी कंचन थाल धराए लो भिक्षा और जाओ जोगी मेरो लाल डराए मेरो लाल डराए मेरो लाल डराए हातामध्ये सोन्याचं ताट घेतलं सोन्याचं कंचन थाल धराए सोन्याचं ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती सुवर्ण घेतलं सोनं घेतलं आणि ते सुवर्ण दान देण्यासाठी यशोदामाई निघाली पण दरवाजात आली यशोदामाई आणि दारामध्ये उभ्या असलेल्या भगवान शंकरांनी ती थाळी पाहिली सोन्याची आणि त्यावेळेला सांगितलं माई माफ कर पण मला हे दान नको हे दान नाही पाहिजे मला मग बाबा कसलं दान पाहिजे मला माई न चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया तेरे लाल का दर्श करा दे मैं कैलाश से आया मैं कैलाश से आया मैं कैलाश से आया न चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया अपने लाल का दर्श करा दे मैं दर्शन को आया मैं दर्शन को आया मैं दर्शन को आया नगर में जोगी आया यशोदा के घर आया आके अलग जगाया सबसे बड़ा है तेरा नाम
भिक्षा घेण्यासाठी नकार दिला भगवान शंकर आणि माय मला हे दान नाही पाहिजे, मग तुझ्या बाळाचं दर्शन करायचंय, मला बाळाचं दर्शन, तुझ्या बाळाला घेऊन ये, मला ते बाळ पाहू दे माय, मला हे दान नको. बाबा वेळ लागलं का? दाढी जटा वाढलेल्या सगळ्या अंगाला मसनवट्यातली राख लावलेली तू, आणि माझ्या बाळाचं काल परवा जन्मलेलं माझं बाळ आणि ते तुझ्या समोर आणू का? दचकलं तर, भीती वाटली तर? नाही नाही नाही, घ्यायचं असेल तर घे, नाही तर चला जा बाबा, जा जा, आणणार नाही बाळाला. नाराज झाले भगवान शंकर, नाराज, आणि मनोमन भगवंताची प्रार्थना करू लागले. देवा, अरे कैलासावरून आलोय तुझ्या दर्शनाला आणि तुझ्या आईनं मला हाकलून लावलं, सर्वसाधारण भिक्षुक समजलं, भिकारी समजलं, मला दान देण्यासाठी सोनं नाणं घेऊन आले, मग मला देवा तुझं दर्शन करायचं. मनोमन हाक मारली, हाक. भोले हो भोले, तू रूठा जब छूटा, मेरे यार से मिला दे, वो प्यार पे जगा दे. भोले हो भोले, पांच वेद परिक्रमा करके सिंगी नाद बजाए, सूरदास बलिहारी कन्हैया जुग जुग तेरो जाए, जुग जुग तेरो जाए, जुग जुग तेरो जाए. पांच वेद परिक्रमा करके सिंगी नाद बजाए, सूरदास बलिहारी कन्हैया जुग जुग तेरो जाए, जुग जुग तेरो जाए, जुग जुग तेरो जाए. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आके अलख जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ, ताली ताली. भोलेनाथ 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 भोलेनाथ, भोलेनाथ 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 भोलेनाथ. भिक्षा देण्यासाठी यशोदामाई आली, पण भगवान शंकर म्हणले ही भीक नको मला, मग मुलाचं दर्शन करायचंय. नाही म्हणली, आणणार नाही तुझ्या समोर. गेले निघून भगवान शंकर आणि गोकुळाच्या बाहेर यमुनेच्या दिशेनं गेले आणि एका झाडाखाली बसले, विचार करतायत काय करायचं. भगवान शंकराला काही करायची गरजच पडली नाही. हो, तो दिनाचा दयाळू कृपाळू भगवंत त्याच्यापर्यंत हाक पोहोचली आणि भगवंताने एक लीला केली. लीला, जेव्हापासून भगवान शंकर दारात येऊन गेले तेव्हापासून जे रडायला सुरुवात केली, फार रडतोय, फार. किती रडतोय? अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले. ते यशोदेचं पोरग रडतंय, सगळा वाडा जमा झाला, सगळे दास दासी आणि गल्लीतल्या बायका सुद्धा जमा झाल्या. यशोदे, परवापासून पाहते तुझ्या वाड्यामध्ये सगळ्या गावामधल्या सगळ्या बायका येऊन चालल्यात, लहान थोर सगळे येऊन चाललेत. अगं त्याला दृष्ट झाली असेल, दृष्ट झाली असेल. मग एक एक प्रयत्न करतायत, एक एक प्रयत्न. एक एक म्हातारी यायली, गल्लीतल्या म्हाताऱ्या मंडळी, त्यांना अनुभव असतो नजर उतरवण्याचा, बरोबर. कोणी हातात दगड घेऊन नजर उतरवते, कोणी वेणीनं, कोणी गाईची शेपूट, मिरच्या घेतल्या की न आणि त्या मिरच्या उतरवल्या आणि टाकल्या चुलीमध्ये. अख्ख्या गल्लीनं ठसका. ते नजर उतरवायचे प्रकार वेगवेगळे. पण ते बाळ काय रडायचं थांबत नाही. मग अगं ते आत्ताच एक गल्लीतून एक गोसावी येऊन गेला, त्याला कदाचित नजर उतरवता येत असेल. महाराज लोक, त्या महाराजाला नजर उतरवता येत असेल, मग ते याच दिशेने गेलाय. 2 गवळी बोलवले आणि सांगितलं जा त्या बाबाला शोधून आणा. ते धावत गेले, धावत ज्या दिशेनं भगवान शंकर गेले होते, आणि विचारलं बाबा कहां से आए हो? त्यांनी सांगितलं हिमालयातून आलो, हिमालयातून. काय करता हिमालयात? तप करतो. लहान बाळाची नजर उतरवता येते का? मग भगवान शंकराच्या डोक्यात आलं, हा देवानं काहीतरी लीला केली. अरे माझा हात खंड आहे, मला खूप मोठी विद्या येते म्हणली, ती बंगाली विद्या शिकून आलो म्हणली. मग चला आमच्या सोबत. जोपर्यंत भगवान शंकर आले तोपर्यंत सगळा वाडा गच्च भरला होता नंदबाबाचा, पूर्ण गर्दी, मध्ये शिरायला सुद्धा वाट नाही. मग त्या 2 गवळ्यांनी असे दोन्ही दंडाला धरलं
आणि उचललं भगवान शंकराला आणि सगळ्या गर्दीतून रस्ता काढी, चला चलो बाजू हटो, नजर उतारने वाले बाबा बाजू हटो, जल्दी बाजू हटो. आणलं मध्ये वाड्यामध्ये ठेवलं भगवान शंकराला, बसवलं एका आसनावर. त्यावेळेला यशोदामाई जगाचा बाप हातात घेतलेला आणि मधून आली. त्यावेळेला भगवान शंकर पाहू लागले, यशोदेनं भीत दिलं, भीत हातामध्ये. कोणाच्या हातात? भगवान शंकराच्या. आणि किती आश्चर्य, मागच्या 2 तासापासून रडत असलेलं ते यशोदेचं बाळ भगवान शंकराच्या हातात दिल्याबरोबर रडायचं थांबलं. त्याच्या डोळ्यातले अश्रू बंद झाले आणि आश्चर्य कसं, भगवान शंकराच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. जगाच्या उद्धारासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी, असुरांच्या संहारासाठी भगवंतानं किती गोड अवतार धारण केलाय. ते अवतार पाहिला भगवान शंकरानं पाहिला आणि भगवान शंकराचं हृदय भरून आलं. त्यावेळेला यशोदामाई म्हटली, बाबा खूप ज्ञानी दिसताय. आता सगळ्या जगाचं ज्ञान त्या बाबाजवळ. भगवान शंकर म्हणले, हो माझं कामच आहे ते, रात्रंदिवस तप करायचं. आता सोंग केलं होतं ना, ते पार तर पाडावं लागेल. जगामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखा साधू पाहिलाय. तुमच्या हातात बाळ दिलं, एवढा वेळ रडत होतं बाळ, ते दिल्याबरोबर हातात शांत बसलंय आणि तुमच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्यात. त्याच्या डोळ्यातले अश्रू गायब झाले आणि तुमच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्यात. बाबा तुम्हाला भविष्य कळतं? माईचं हृदय कसं असतं पहा. परवा दिवशी जन्मलं होतं ते, परवा दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी यशोदेला ते उत्सव साजरा झाला गोकुळामध्ये. नवमीच्या दिवशी, दशमीचा दिवस फक्त मध्ये गेला होता, एकादशीचा दिवस होता. आणि एकादशीच्या दिवशी 3ऱ्या दिवशीच माईचं हृदय कसं असतं, लगेच विचारलं, बाबा माझ्या बाळाचं भविष्य सांगा. भविष्य कळतं तुम्हाला? म्हणले, माय हो, सगळ्या जगाचं भविष्य ठरवणारा तो बाबा, त्याला कृष्णाचं भविष्य का माहीत नाही? माय सांगता येईल ना, मग सांगा बाबा. माय हे कुळाची कीर्ती 3ही लोकांमध्ये पसरेल, एवढा दिव्य तेजस्वी बालक आहे. ढोबळमानानं काही ठराविक ठरलेलं असतं भविष्य सांगणारायचं. मागचे काही ठोकताळे असतात आणि पुढचे काही ठोकताळे असतात. माय 3ही लोकांमध्ये कीर्ती पोहोचेल्याची, 3ही लोकांमध्ये. बरं, खूप मोठा शूरवीर आहे, खूप मोठा शूरवीर. स्पष्ट काहीच सांगितलं नाही भगवान शंकरानं. मग यशोदा म्हणली, बाबा याचं लग्न कधी होईल? भगवान शंकरानं विचार केला, जर आताच याला यशोदेला जर सांगितलं, माय याच्या लग्नाची बुंदी खाऊन खाऊन कंटाळा येईल, शुगर होईल तुला, तर ही चक्कर येऊन पडल आताच. म्हणून मग म्हणले, माय हे काल परवा जन्मलेलं, याच्या तळ हातावरच्या रेषा अजून स्पष्ट दिसत नाहीत, भाल म्हणजे कपाळावरच्या रेषा अजून स्पष्ट दिसत नाहीत. मग अजून एक 6 महिन्यानं वर्षानं मी इकडे येणार आहे पुन्हा चक्कर मारण्यासाठी हिमालयातून. मग पुन्हा आलो की फुकट सांगून जाईल, दक्षिणा सुद्धा देऊ नको. भगवान शंकराने भरपूर दान दक्षिणा घेतली. आता घेतली कारण सोंग पचवायचं होतं. दान दक्षिणा घेतली आणि भगवान शंकराने पुन्हा एकदा गोपाल कृष्णाला वाकून नमस्कार केला आणि भगवान शंकर निघून गेले. कोण्या दिवशी आले होते? एकादशीच्या दिवशी आले होते, बरोबर. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काय येतं तुमच्याकडं? चतुर्थी, बारस. द्वादशी येते, बारस येते. बारशीचा दिवस मध्ये गेला, त्रयोदशीचा दिवस मध्ये गेला आणि चतुर्दशी उगवली. चतुर्दशीच्या दिवशी मीटिंग बसली. कुठं? मथुरेमध्ये. कंसाचा दरबार भरलेला आहे आणि दरबारामध्ये कंस महाराजांनी सांगितलं, माझा शत्रू तो विष्णू नारायण भगवंत, त्यानं अवतार धारण केलाय म्हणे. त्या मायेनं सांगितलं आकाशवाणीनं, गोकुळामध्ये येतो. काल परवा जन्मलेला पोरग, पण त्याचा काटा काढला पाहिजे, मारलं पाहिजे त्याला. कोण जाणार? मोठे मोठे वीर राक्षस होते. राक्षस काही कमी नव्हते, भरपूर वीर होते ते. पण प्रत्येक जण म्हणायला लागला, महाराज मी जातो. पण महिला मंडळीमधून एक जण उठली, म्हणले, पुरुष मंडळी तुमचं काम नाही ते काय रस्त्यावर येऊन थोडंच खेळायला ते आताच. काल परवा जन्मलेलं आहे ते अजून घरातच आहे. आणि घरात जाण्यासाठी पुरुष मंडळीला अधिकार नाही. घरामध्ये जायचं असेल तर महिला मंडळीनं जावं. मी जाणार म्हणले. मी. सगळे राक्षस हसायला लागले, कारण तिचं ते आवाढव्य शरीर पाहिलं, ते
विचित्र विद्रूप चेहरा पाहिला आणि हसायला लागले. हसताय का रे? कशामुळे हसताय? त्या राक्षसीने विचारलं. अगं तुझं रूप तर पहा अगोदर, एवढे भयान तुझं रूप आहे. तुझं रूप पाहिल्यावर तुला गोकुळाच्या वेशीमधून तरी आतमध्ये कोणी प्रवेश देईल का? गावात, घरात तर सोड, गोकुळात तरी, गावात तरी येऊ देईल का कोणी? ते म्हणले तुम्हाला माहित नाही, मला मायावी विद्या येते, मायावी वेश पालटता येतो. कंस म्हणले ठीक आहे जा म्हणले. तो कंसानं काय सांगितलं? जा तू. कोण होती ती? पुतना. पुतना पहिला नंबर महिला मंडळीचा, लेडीज फर्स्ट तेव्हापासून चालत आलेला. त्याच्या अगोदर राम अवतारामध्ये पण एक राक्षसीनच मारली होती देवानं. नाही ताडका किंवा त्राटिका. विश्वामित्रासोबत जेव्हा रामप्रभू निघाले त्यावेळेला एक राक्षसी आडवी आली होती. कुठं त्राटिका म्हणतो आपण तिला, कुठं ताडका म्हणतो. त्या त्राटिकेला मारलं होतं भगवंतानी. आता सुद्धा पुतना निघाली, म्हणली असं नाही जाणार. मग रूप पालटून जायचे, वेश बदलून. कसा वेश बदलायचा? गेली नळदुर्गला, भारीचं पार्लर, आणि पार्लर मध्ये मेकअप केला तिनं. मेकअप केल्यावर जे लोक हसले होते तिच्यावर, राक्षस, तुला कोण गावामध्ये येऊ देईल, तेच लोक आ करून बघायला लागले तिच्याकडे. असं बी होऊ शकतं का पार्लर मध्ये गेल्यावर? व्हायला तसं. ते पॉन्ड्स आणि फेअर अँड लवलीची कमाल आहे. पॉन्ड्स व्हाईट ब्युटी, व्हाईट टोन. लेकराला आपली आई ओळखता येणं झाली या मेकअप मुळे. आमच्या वसमतची गोष्ट सांगतो, इकडचं नाही बरं का. वसमतला एक स्त्री, एक बाई आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेतलं आणि गेली पार्लरमध्ये. आता पार्लरमध्ये मोठं पार्लर होतं, तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी पद्धतशीर एक खोली होती, खेळणे होते तिथं, घसरगुंडी होती, काही घोडागाडी, ते सगळं होतं. ते 4 वर्षाच्या लेकराला 3-4 वर्षाच्या तिथं सोडलं खेळायला, आणि ती गेली मधल्या खोलीत मेकअप करायला. अर्धा तास, 1 तास गेला, आणि 1 तासाच्या बाद ती मेकअप करून बाहेर आली. तोपर्यंत या बाळाला भूक लागली होती. माझ्या आईकडे जायचं, आईकडे जायचंय, आई कुठे, आई कुठे म्हणू लागलं. ते तिथं एक सांभाळायला होते ती म्हणू लागली थांब तुझी आई येते. तेवढ्यात त्याची आई बाहेर आली. पण आई बाहेर आल्यावर सुद्धा आंटी माझ्या मम्मीकडे जायचंय म्हणायला लागलं. ते कोणाला? त्याच्या मम्मीलाच. ती मम्मी म्हणते अरे मीच आहे ना तुझी. तू नाहीसच म्हणे, माझी मम्मी आतमध्येच आहे. मेकअप करून आली त्याची, त्याला मम्मी ओळखता येईना. मम्मी तर सोडा. एका दिवशी लग्न झालं. आज सकाळी समजा आता लग्न झालं, आणि संध्याकाळच्या वेळेला नवरदेव नवरी घरी आले. रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरदेव उठला, त्यानं ब्रश केला, तोंड धुतलं, आणि तोंड धुतल्यावर वाट पाहत बसला. कोणाची? लग्न झाल्यावर माणूस कोणाची वाट पाहत बसेल? बायकोची. आता येईल मग येईल. त्यावेळेला त्याची बायको सुद्धा उठली, तिनं तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झाली, आणि चहाची कब्बशी हातात घेऊन आली, आणि नवऱ्याच्या पुढं अशी पदर घेऊन अशी उभं राहिली चहाची कब्बशी घेऊन. ते काय म्हणते? करवली बाई माझ्या बायकोला बोलवा की. ती म्हणली अरे येड्या मीच आहे ना तुझी बायको. नाही हो म्हणली, काल कसा कलर वेगळाच दिसू लागला, आता तोंड धुतल्यावर कलर वेगळाच दिसायलाय. अशी मेकअपची किमया आहे. बरोबर आहे की नाही साखर महाराज? मेकअपची किमया. तिनं मेकअप केला. कसा केला? साधू संतांनीही वर्णन केलं. पुतळ्या डोरल्या साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरल्या साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी. नेसले ग नेसले ग चालू पैठणीचा. नेसले ग चालू पैठणीचा. नेसले ग चालू पैठणीचा. नेसले ग
कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका हो कुणी पुतळ्या दोरलं साकड्या पैंजण पुतळ्या दोरल्या साकड्या पैजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुणी सगळा थाट माट करुणी नेसले ग नेसले चालू पैठणीचा ताई ताई चालू पैठणीचा नेसले ग चालू पैठणीचा निसने गा शालो पैठणचा निसने गा शालो पैठणचा निसने गा शालो पैठणचा मथुरेच्या बाजारचा आज बाई दिवस मथुरेच्या बाजारचा आज बाई दिवस काढा भेटणार आज मला खास काढा भेटणार आज मला खास नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी पुतळ्या दोरण्या साकड्या पैंजण पुतळ्या दोरल्या साकड्या पैजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुणी सगळा थाट माट करुणी नेसले ग नेसले चालू पैठणीचा नेसले ग चालू पैठणीचा नेसले ग चालू पैठणी चालू पैठणीचा पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण हे सगळे अलंकार धारण केले. हे अलंकार जुन्या काळातले आजच्या काळामधल्या महिला मंडळींना नेमके लक्षात सुद्धा येणार नाहीत की हे अलंकार कुठं घालायचे होते. गळ्यामध्ये घालायचे होते का, कानात होते का, डोक्याला होते का, कमरेवर कुठं. आता नवीन नवीन काळ बदलला तसा वेगवेगळे दागिने यायला लागले. अगोदर बोरमाळ होती, नंतर मग एकदाणी आली, एकदाणीच्या नंतर ते 7 पीस आला, 7 पीसच्या नंतर गहूमाळ आली, गहूमाळ गेली. आता आता पोहे हार आला. पोहे आले ना, पोहे हार आला ना. आता काळानुसार वेगवेगळे वेगवेगळे दागिने यायला लागलेत. हे सगळे दागिने तिनं घातले आणि आली. कुठं आली? गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर तिनं विचार केला, त्या विष्णूनं अवतार धारण केलेल्या त्या बाळालाच कसं शोधायचं. ती म्हणली त्याला शोधण्यात वेळ कशाला घालवायचा, सपाटात लावू म्हणे. एकी कोण जेवढे कायचे या 4-8 दिवसात जन्मलेले आहेत सगळ्यालाच मारून टाकते म्हणली. मग तिनं छातीमध्ये विष भरलं, विष, आणि ते विषयुक्त दूध पाजवण्याचा विचार बाळांना सगळ्या केला. ज्या ज्या घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, राक्षसीन होती ती, राक्षसी आणि मायावी होती. तिला काय अवघड आहे घरात घुसणं कोणाच्याही. काही काही महिला मंडळीला पहा तुम्ही, हाक मारतात दारामध्ये असतानाच, घरातली घराची मालकीन बाहेर येईपर्यंत ती स्वयंपाक घरापर्यंत जाते. जाते का नाही? अशा पुतना आजही गावागावात आहेत आणि गल्ली गल्लीत आहेत. लगेच हाक मारायची, चंद्रा काकू. लगेच चंद्रा काकू दारात येईपर्यंत ती स्वयंपाक घरात. थेट बाळाला घ्यायचं, काहीतरी गोडी गुलाबीनं त्या स्त्रीला बाजूला पाठवायचं, त्याला विषयुक्त दूध पाजायचं आणि त्या बाळाला मारायचं. असे 2 मारले, 4 मारले. कृष्णानं विचार केला, हे जे माझे मित्रमंडळी अशीच मारायला लागले तर उद्या माझ्यासोबत खेळायला कोणी राहणार नाही. मग तिला भगवंतानं योगमायेनं आपल्या दारात आणलं आणि यशोदेच्या दारात आल्यावर, अगं यशोदा असे हाक मारली. यशोदा स्वयंपाक घरातून बाहेर येईपर्यंत ही थेट अंगणातच. तिच्याकडे यशोदा पाहायला लागली. तिच्याकडं ही कोणी ओळखीची दिसत नाहीये, ही आपल्या गावातली सुद्धा नाही. अगं बघतेस काय माझ्याकडं, मी तुझी नात्यातली ती मामाची मुलगी, मामे बहीण, आत्ते बहीण. बहिणी बहिणीचे फार प्रकार असतात. कोणते कोणते?
मावस बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण, अजून गुरु बहीण, साखर बहीण, ह्या अशा बहिणी वेगवेगळ्या. ते आपल्याला नाते सर्वसाधारण माणसाला नाते सुद्धा नाही कळत. पुरुष मंडळी तर कळत नाही. मला तर आजपर्यंत नाते कळतच नाही. महिला मंडळीला फार सवय. माझ्या ते मामाच्या भावाची, चुलत भावाची, चुलत बहिणीची आत्या. कोणाला काही कळालं? मला सुद्धा कळालं नाही आणि यशोदेला सुद्धा कळालं नाही. अगा तुझ्या लग्नामध्ये मी नाही येऊ शकले, माझ्या नवऱ्यानं नाही येऊ दिलं. आता यशोदेच्या लग्नाला, यशोदेचं वय झालं होतं 80 वर्ष, म्हणजे 60 वर्षापूर्वी यशोदेचं लग्न झालं असेल, 60-65 वर्षापूर्वी. तेव्हा हिचं वय किती असेल विचार करा. तेव्हा तिचं वय म्हणजे लग्न झालेलं होतं, तरी देखील ती म्हणते माझ्या नवऱ्यानं नाही येऊ दिलं. मग आता आले तुला मुलगा झालेला समजला. बरं, यशोदा म्हणली असो कोणी का असे ना, बस म्हणली तुझ्यासाठी चहा ठेवते. चहा ठेवण्याच्या निमित्तानं यशोदा स्वयंपाक घराकडे जायला निघाली आणि त्यावेळेला तिनं विचारलं काय ग बाळ कुठे आहे तुझं? ती म्हणली झोपलंय बाळ, आत्ताच झोपलंय. यशोदा गेली स्वयंपाक घरात, ती ओसरीवर बसली, ती पुतना बसली. पण त्यावेळेला भगवंतानं विचार केला आता जर आपण झोपून राहिलो, बहुनीचं गिराईक आहे, असं जर गुपचूप जाऊ दिलं तर कसं व्हायचं? एक गिराईक नाही सोडायचं. पहा तुम्ही, दुकानदार एखाद्या वेळेस नुकसान करून घेईल, घाटा करेल एखाद्या वस्तूमध्ये, पण तुम्हाला म्हणजे ते बहुनीचं गिराईक पहिलं गिराईक सोडते का? नाही. भगवंता म्हणला काही हो नाही सोडायचं. रडायला लागलं, पाळण्यात बसून रडते. त्यावेळेला ती पुतना म्हणली अगं यशोदे काय खोटं बोलतेस? तू तर म्हणली होती बाळ झोपलंय, जागाच आहे ना ते. उठली आणि गेली पाळण्याकडं. यशोदा स्वयंपाक घरात आहे आणि ती पाळण्याकडे गेली. तिनं भगवंताला उचलल्यावर कृष्णानं पाहिलं तिच्याकडे, एकदा पाहिलं आणि पाहिल्यावर डोळे बंद केले. कृष्णानं एकदाच पाहिलं तिच्या चेहऱ्याकडे पुतनेच्या आणि डोळे बंद केले, डोळे बंद. ती पुतना मनातल्या मनात म्हणली बघ आत्ताच पाहिलं की डोळे बंद करायला तू, हा थांब तुझ्या नरडीचा घोट घेते म्हणली. पण भगवंतानं कृष्णानं डोळे बंद का केले त्याचे कारण वेगळे. कृष्णानं विचार केला, परवाच्या दिवशी तर भगवान शंकर येऊन गेले. मला वाटलं नव्हतं शंकरा, मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तुम्हाला बोलवण्याची वेळ येईल, पण तुम्ही या, ताबडतोब या. आता गरज तुमचीच आहे का? कारण माझं दूध पिण्याचं वय आहे, मला आता विष पिण्याची वेळ आली आणि विष पचवणं माझ्यासारख्याचं काम नाही. विष पचवावं भगवान शंकरानंच. भगवान शंकराची विनंती केली, डोळे बंद करून तुम्ही या आणि माझ्या कंठामध्ये विराजमान व्हा, कंठामध्ये. त्यावेळेला भगवान शंकर कंठामध्ये आले बरं का, भगवान कृष्णाच्या. आणि त्यावेळेला तिनं दूध पाजायला सुरुवात केली, पण दूध नव्हतंच, ते विष होतं, विष. भगवान कृष्णानं ते विषही पिलं, कारण शंकराची साथ असल्यावर काय हरकत. विष पिलं. विष पिल्याच्या नंतर दूध प्यायला सुरुवात केली. दूधही पिऊन टाकलं भगवान कृष्णानं, संपवलं दूध. त्यावेळेला रक्त ओढायला लागले भगवान कृष्ण. रक्त ओढतोय देव, रक्त. त्यावेळेला कासावीस व्हायला लागली, व्याकुळ झाली ती पुतना. अरे सोड मला, सोडत नाही. कृष्णानं सांगितलं लहान आहे मी, मला फक्त धरता येतं, सोडता येत नाही. पहा तुम्ही, देव फक्त धरतो, भक्ताला हातात धरतो. देवानं हातातून कोणाला सोडून दिले आजपर्यंत असं झालंय का? देवाला फक्त धरता येतं, सोडता येत नाही. हो. आणि ज्याला देवानं सोडलं त्याला जगात कोणी धरील का? नाही. मग अरे सोड मला, नाही सोडणार, पण सोडताच येत नाही मला, फक्त धरायचं माहिती आहे. रक्त ओढू लागले. ज्यावेळेला कासावीस झालेली, व्याकुळ झालेली ती पुतना खोलीच्या बाहेर पडली, अंगणात आली आणि आकाश मार्गाने ओढू लागली. आकाश मार्गाने ओढत भगवंतानं तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. व्याकुळ झाली आणि मूळ रूपामध्ये आलेली ती पुतना गावाच्या बाहेर आकाश मार्गाने पडली. सगळे गावातले गोपाळ, गवळणी पाहतायत, एक भली मोठी राक्षसी आकाश मार्गाने गावाच्या बाहेर जाते. सगळे गावकरी धावले, सगळे गोपाळ धावले. पण गावाच्या बाहेर गेल्यावर भगवान कृष्णानं सगळे पंचप्राण तिचे ओढले आणि तिनं मोठ्यानं आवाज करत आपला प्राण सोडला आणि मोठा आवाज करत ती जमिनीवर कोसळली. पुतना खाली पडली आणि पुतना खाली पडल्याच्या नंतर फार मोठा आवाज झाला. सगळे गोकुळवासी धावले तिकडं. यशोदा भानावर आली. माझं बाळ तर पाळण्यामध्ये होतं आणि ती पुतना मावशी आली, ती पण दिसत नाहीये. पण लोक पळतायत म्हणून तिनं बाहेर पाहिलं तर कोणीतरी सांगितलं तुमचा कृष्ण काकू त्या राक्षसनीच्या अंगावर खेळतोय.
सगळेजण तिकडे धावले. असं म्हणतात गोकुळातल्या लोकांना शिडी लावली आणि शिडी लावून त्या पुतणेच्या अंगावरचा छातीवरचा कृष्ण खाली घेतला. नंद बाबा आणि काही गवळी मथुरेला गेलेले होते. त्याच रस्त्यानं परत येत होते तर पाहिले भली मोठी राक्षसी मरून पडलेली. त्यावेळेला त्यांनी तिच्या देहाचे तुकडे केले आणि मोठे मोठे झाडं तिच्या अंगावर टाकून तिचे अंत्यसंस्कार केले, अग्निडाग दिला. असं म्हणतात तिला जेव्हा जाळलं तिच्या अंगाचा सुगंध येत होता. सुगंध त्या धुराचा सुगंध येत होता. एरवी दवाखान्यामध्ये जा तुम्ही, तिथं आता हे लाकडामध्ये जाळायचं कमी झालं. आता मशीन आल्या. ते कोरोना झाला का तेव्हापासून तर लय झालं. ते माणूस असा मशीन मध्ये मेलेला ढकलायचा, लगेच 5व्या मिनिटाला डबीत भरून राख त्याची. हे घ्या तुमचे आजोबा. सोपं झालंय आता. त्या मशीनच्या शवदाहिनीमध्ये एक प्रकारचा वास येतो. वास माणूस जळल्याच्या नंतर, हे मटेरियल काय चांगलं आहे का, हे जळाल्याच्या नंतर याचा एक घाण वास येतो प्रत्येकाचा. पण मग पुतना राक्षसीन असून देखील तिच्या देहाचा सुगंध का? कारण भगवंताच्या हाताचा स्पर्श तिच्या देहाला झाला म्हणून तिच्या शरीराचा सुगंध चंदनासारखा वास येत होता. चंदनासारखा. भगवंतानं तिला मुक्ती दिली. मुक्ती. कोण होती ही राक्षसीन आणि तिच्या शरीराचा सुगंध का मेल्याच्या नंतर? तिला मुक्ती का दिली भगवंतानं? देव भक्ताला सहजासहजी मुक्ती देईना. भक्ताला सहजासहजी मुक्ती देत नाही देव. मग या राक्षसिनीला का सांगतोय का? पूर्वीच्या अवतारामध्ये जेव्हा भगवंतानं वामन अवतार धारण केला होता, वामन अवतार धारण केला आणि बळीच्या दारामध्ये गेले देव. बळीच्या दारामध्ये त्या बळीची एक बहीण होती, रत्नावली किंवा रत्नमाला, अशा दोन्ही नावाचा उल्लेख येतो तिच्या. त्या रत्नमालेनं काय केलं, वामनाला पाहिलं आणि वामनाला पाहिल्याच्या नंतर आता देव होता तो वामन म्हणजे, आणि वामनाचं ते दिव्य तेजस्वी रूप पाहिलं आणि मनामध्ये मोह निर्माण झाला. हो, असं बाळ मला व्हावं. किती धन्य आहे याची आई जी याला दूध पाजते, धन्य आहे ती आई. भगवंतानं तथास्तु म्हणले तेव्हा. आणि थोड्या वेळानंच तिच्या भावाकडे दान मागितलं. 3 पावलं भूमी दे. 2 पावलं व्यापले, एकानं पृथ्वी एकानं आकाश. 3रा पाऊल कुठं ठेवू सांग बळी. डोक्यावर पाय दिला आणि पाताळात घातलं तिच्या भावाला. त्यावेळी ती रत्नमाला म्हणली, अरे अरे अरे, तुझ्यासारखं बाळ भाव माझ्या पोटी म्हणून विनंती करत होते भगवंताची, पण तू तर मोठा कपटी निघालास. तुझ्यासारखं बाळ जन्माला आल्यावर विष पाजून मारील त्याला. देव तेव्हा सुद्धा तथास्तु म्हणले. तथास्तु. दूध पाजणं आणि विष पाजणं दोन्हीही तिच्या इच्छा पूर्ण केल्या त्या रत्नमालेच्या. भगवंताला मनातून जी इच्छा तुम्ही मागता ना, देव तुमची इच्छा पूर्ण करतो. राक्षसीन असून तिची इच्छा पूर्ण केली. आम्ही तर माणसं आहेत, माणसं. फक्त भाव शुद्ध असला पाहिजे. आपल्या मागणीचा भाव शुद्ध असला पाहिजे. आपण जी मागणी करतोय भगवंताकडे, फक्त बस त्याच्यामध्ये जगाचं भलं व्हावं ही इच्छा असली पाहिजे, स्वार्थ नसावा. चला आता कृष्णाला खाली घेतलं. खाली घेतल्याच्या नंतर त्या पुतणेच्या अंगावरून त्याची दृष्ट काढली, गाईची शेपूट अंगावरून उतरवली आणि गाईच्या शेणानं आंघोळ वाढली त्याला. गाईच्या शेणाचं उठणं अंगाला लावलं त्याच्या आणि गाईच्या शेणानं आंघोळ घातली. गाईचं शेण एवढं पवित्र. गाईचं शेण आजकाल लोकायला गाईचं शेण, बैलाचं शेणपाणी करायचं म्हटलं लाज वाटते. आता त्याची किळस येते, किसळ येते. आता नको वाटतं ते शेण. शेतकरी लोक सुद्धा अजून म्हातारे माणसं करतायत, शेण हातानं उचलतायत. पण लोकांनी आता फावड्यानी शेण उचलायला सुरुवात केली. फावड्याने, बरोबर. काही जण तर अशा बुटाच्या पायानं ढकलतात शेण शेतात गेल्यावर. गाईचं शेण आहे ते. भगवान कृष्ण, लक्षात घ्या, भगवान कृष्णानं जोपर्यंत गोकुळामध्ये वृंदावनामध्ये राहिले, पायात चप्पल घातली नाही ना, बूट घातला नाही. अनवाणी पायानं राहिले, अनवाणी पायानं. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जितके दिवस राहिले तितके दिवस भगवंतानं पायात चप्पल बूट घातला नाही घातला. मग पायानं शेण ढकलायचं तर दूरच राहिलं. आता
आता सांगितलं ना, कृष्णाला आंघोळ घातली होती शेण लावून. पुण्याला एकदा कथा होती आणि पुण्याला सांगितलं असं मी, कृष्णाच्या अंगाला गाईचं शेण लावलं आणि शेण लावून आंघोळ घातली. समोर बसलेली एक महिला मंडळी पैकी बाई म्हटली, शी. म्हणलं तुझीच. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं. शेण पवित्र आहे, पवित्र. गाईमध्ये 33 प्रकारच्या देवी देवतांचा वास आहे. 33 कोटी म्हणायचं बरं का. 33 कोटी संख्यावाचक नाही धरायचं इथं प्रकारवाचक म्हणून कोटी हा शब्द वापरायचा. 33 प्रकारच्या देवी देवतांचा वास. जेव्हा ती गाय गोमाता प्रत्येक घरी होती त्यावेळेला शेती सुपीक होती तुमची, आमची धनधान्य देत होती. अशी ती गोमाता शेणानं आंघोळ वाढली. आणि आता किती दिवस झाले, झोपल्या का काय? एकादशीच्या दिवशी महादेव आले होते. द्वादशी आणि त्रयोदशीचा दिवस मध्ये गेला. चतुर्दशीच्या दिवशी ही पुतना मावशी आली आणि तिची ही अवस्था भगवंतानं केली. एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू. श्री कृष्ण गोविंदे हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा, श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंदे हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. पाठीमाग महिला मंडळी टाळी वाजवायची. फक्त एका मिनिटासाठी भजन आहे. पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वजण मोठ्या प्रेमाने टाळी वाजवू. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंदे हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे
कृष्ण कन्हैया लाल की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। याचा थोडासा वाढवा म्हणा, सागर म्हणायला बरं का, काय करणार, लाईटच नाही बरं. हा ते पॅडचा आवाज येणं झालाय, थोडासा इको. पुतना, पुतनेचा वध नाही केला बरं, पुतनेचा उद्धार केला म्हणायचं, उद्धार. पुतनेचा वध नाही म्हणायचं, पुतना उद्धाराची कथा आहे, उद्धाराची कथा. व्यास महाराज आपल्या भाषेमध्ये, आपल्या रचनेमध्ये सांगतात, यो यतत पुतना मोक्षो कृष्णस्यार्भकम् अद्भुतं शृणुयाद्धया मर्त्यो गोविंद लभते रतियो. पुतना उद्धाराची ही जी कथा आहे, भगवंताची अद्भुत लीला आहे. आणि ही लीला जो कोणी मनुष्य श्रद्धेने श्रवण करतो त्याच्या हृदयामध्ये देवाबद्दल प्रेम भक्ती निर्माण होते. अशी ही पुतना उद्धाराची, पुतना मोक्षाची कथा आहे. पुतना जशी आली की नाही कृष्णाच्या समोर, तशीच राम अवतारामध्ये देवाच्या समोर एक स्त्री आली होती. देव जेव्हा जन्मले तेव्हापासून 6व्या दिवशी पुतना आली, बरोबर. 6व्या दिवशीच का हो? विकार, विकार किती सांगितले? रिपू, षड विकार, षड रिपू ज्याला म्हणतो आपण, 6 विकार. आणि त्या 6 विकारामधला मूळ जो आहे, मूळ तो काम आहे, काम. तो काम विकार त्या पुतनेच्या रूपाने आला कृष्णासमोर, आणि रामाच्या समोर आला शूर्पणखेच्या रूपात. रामाच्या समोर शूर्पणखेच्या रूपात. शूर्पणखा म्हणू लागली का नाही, अरे माझ्यासोबत लग्न कर, रामाला लक्ष्मणाला म्हणू लागली. पण राम अवतार आणि कृष्ण अवतार मी अगोदरच सांगितलं सकाळी सुरुवातीलाच, एकमेकाच्या एकदम विरुद्ध आहेत, विरुद्ध. एक उत्तर ध्रुव आहे तर दुसरा दक्षिण ध्रुव आहे. रामानं कामाकडं पाहिलं सुद्धा नाही, म्हणजे शूर्पणखेकडं पाहिलं सुद्धा नाही, पाहिलंच नाही तिच्याकडं. ती ओरडली ओरडली ओरडली, नंतर मग हल्ला करायच्या उद्देशानं आली, लक्ष्मणानं नाक कापलं तिचं, पळून गेली. पण रामानं तिच्याकडं पाहिलं सुद्धा नाही. पण हा अवतार तसा नाही, कोणाची गय करणारा नाही. भगवान कृष्ण इथं काम रूपामध्ये आलेली ती पुतना भगवंतानं पिऊनच टाकली. राम कामाकडं पाहत नाही आणि कृष्ण त्या कामाला पिणारा आहे, म्हणून म्हटलेलं योगेश्वर कृष्ण, योगेश्वर कृष्ण असा कृष्ण आहे. चला पुढं दिवस काही निघून गेले. वाट पाहिली राक्षसाईनं, आपली दिदी गेलेली पुतना मावशी परत आली नाही. मग आता पुन्हा एकदा कंसानं दरबार भरवला, कोण जाणार? त्यावेळेला एक जण उठला, एक जण, मी जाणार. महाबळ म्हणला, मी महाबळ. तो महाबळ राक्षस, दुसरे राक्षस म्हणले, अरे कसा जाणार, मी बी का कमी आहे का म्हणला. ती जर मायावी होती तर मी सुद्धा मायावी आहे. वेश पालटला त्यानं, मस्त धोतर पंचा नेसला, शेंडी आहे, चंदन लावलं कपाळाला, आणि जानव गळ्यामध्ये, हातामध्ये पंचांग घेतलं आणि आला गोकुळामध्ये. एका ब्राह्मणाचा वेश धारण करून, पुरोहिताचा वेश धारण केला, आणि आल्याच्या नंतर गावामध्ये म्हणतोय, कसा आहे का कोणाचं पंचांग बघायचं, कोणाची पत्रिका पाहायची, नाव ठेवायचं का कुणाचं, सत्यनारायण करायचं का. म्हणजे घरामधल्या बायकांनी येऊन रस्त्यावर त्याला बोलवावं. ऐकलं ना यशोदेनं, ब्राह्मण आलाय म्हणली, महाराज आलाय. महाराज आल्यावर रस्त्यावर चाललेल्या त्या महाबळ भटाला आवाज दिला, महाराज. वळून पाहिलं त्यानं, महाराज आहेत तुम्ही? म्हणला, मी का पोतराज दिसायलो का? महाराजच आहे ना. पोतराज आहे का? म्हणलं महाराजच आहे. बर, पंचांग पाहताय? म्हणलं हे पुस्तक काय 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 चित्रकलेची वही वाटली का? पंचांगच आहे. म्हणली बाबा या, मग या.
माझ्या घरी मुलगा झालाय आणि त्याचं नाव पाहायचंय, भविष्य पाहायचं, या. ते म्हणा मला हेच तर पाहिजे होतं, घरामध्ये प्रवेश पाहिजे होता. आल्यावर आता थाटमाट कसा असतो महाराज लोकांचा पहा. तुम्ही याच्या आधी महाराज लोक पाहिलेत भरपूर, त्याच्यामुळं मी सांगणार नाही. आणि मी थाटमाट करणारा महाराज नाही. तुम्ही पाहिलं असेल, VIP ट्रीटमेंट नकोच आहे आपल्याला, ते VIP कल्चर नको. मला या मागच्या काही 1-2 सरकारच्या काही गोष्टी आवडल्या. त्या सरकारने आपल्या गाडीवरच्या लाल दिवे जे होते, लाल दिवे ते काढून टाकले. तसे या महाराज लोकांचे थाटमाट जरासे बंद व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? एक दिवस हे समाजाला अवघड जाणार आहे आणि आमच्या महाराज मंडळीला सुद्धा अवघड जाणार आहे. पाय घड्या घालावं लागतात त्यांना. ज्या घरापासून कथेच्या मंडपापर्यंत येण्यासाठी रस्त्यात फुलं टाकी जाणावं लागले त्यांना. का? अरे देव जगामध्ये आले, अवतार धारण केला, तेव्हा देवाची सुद्धा एवढी सोय नाही केली इथल्या लोकांनी. तुम्ही कोण लागून गेलात? फुलांचा वर्षाव त्यांच्या डोक्यावर 10-10 किलो फुलं टाकायचे. कशामुळं? अरे तुमच्या लग्नामध्ये सासरा टाकणं तुमच्या डोक्यावर, तुम्ही समाजाकडून अपेक्षा ठेवता? हे नकोय आपल्याला. साधी राहणी, उच्च विचारसरणी. माणसाचा वेश साधा असावा, साधा वेश असावा. नाहीतर पहा, अहो काही काही महाराज लोकांना तयार होण्यासाठी दीड तास वेळ लागतोय. 1.5 तास. माग माझी कथा वाशिम जिल्ह्यामध्ये होती. त्या वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या घरी माझी राहायची व्यवस्था असते, मागच्या 2 वर्षापासून माझी तिथं कथा आहे. त्या घराचा स्वतः घरमालक सांगतोय, महाराज ते आमचा पाहुणाच आहे. ते एक महाराज तिकडचा आहे, आमच्या जिल्ह्यातला, तिकडं हिंगोली जवळचा, नामांकित आहे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा कीर्तनकार. आमचाच आहे म्हणते, आमचाच पाहुणा आहे. मात्र मला असा त्याचा राग येतो. म्हणलं का रे? सलमान खान सारखा नटतो म्हणला तो. सलमान खान सारखा. काय गरज आहे एवढा नट्टापट्टा महाराज लोकांना करण्याची? हातामध्ये 4-4 अंगठ्या घालायच्या आणि आपणच सांगायचं, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, बुटाना हल्ला पाहिजे तुला. एकीकडे सोन्या नाण्यात जीव नाही म्हणून सांगायचा आणि पाकिटात 1000 रुपये कमी भरले की 10 किलोमीटरहून गाडी फिरवून आणायची. कोणी सांगितलं? हे VIP कल्चर बंद झालं पाहिजे महाराज लोकांचं. हो, कुठंच नको VIP कल्चर. चला, काय सांगत होतो मी? हा, ते महाराजाचं सांगत होतो. महाराज आले, ते महाबळ भट. यशोदामाई म्हणली, बाबा बसा. महाराज आहे म्हणला मी. जमिनीवर बसतो का? मग पाठ टाका बसायला. पाटावर बसवला. पाठावर बसवला आणि पाटावर बसवल्यावर माय पाठीला टेकायला सुद्धा पाठ लागतो. ते म्हणली, बापा काय हरकत नाही, घे. पाठीला टेकायला एक पाठ. पंचांग कुठं डोक्यावर ठेवू का? पंचांगाला एक पाठ, पंचांगाला एक दुसरा स्पेशल पाठ. सगळा थाटमाट. महाबळ म्हणल्यावर काय पाहायचंय? ते का मधुकर महाराज आहेत का? आलेही कुठेही बसले, काही खाल्लं काही, असं काही नाही. महाबळ भटाचा तेवढा थाट. त्यानं पंचांग उघडलं. सुरुवातीला तर उलटच ठेवलं खोलून, उलट अक्षराचे पाय इकडं. मग यशोदा म्हणली, बाबा उलट झालं पंचांग. मग सरळ केलं फिरवून. माई कुठे पोरग? ते बघ पाळण्यात आहे म्हणली. ते बघ पाळण्यात. दुरूनच दाखवलं. मधल्या खोलीतून कृष्ण पाहत होता त्याच्याकडं. त्याचा थाटमाट. बरं मला मारायसाठी आलाय का? बरं, मामाने पाठवलंय माझ्या. कृष्ण त्याला म्हणत होता पाळण्यातून. त्यानं पंचांग उघडलं. बाळाकडे पाहिलं. एकदा पंचांगाकडे, एकदा बाळाकडे, एकदा पंचांगाकडे, एकदा बाळाकडे, एकदा यशोदेकडे. यशोदे, अगं फारच वाईट मुहूर्तावर बाळ जन्मला ना तुझा. फार वाईट मुहूर्तावर. म्हणली, बाबा काय झालं? अख्ख्या कुळाचा सर्वनाश करेल हे बाळ, सगळ्या कुळाचा. भविष्य खरं होतं का खोटं होतं? भविष्य खरं होतं. सगळं कुळ भगवंतानंच बुडवलं ना. अगं यशोदे, बाबा याचं लग्न, अगं एक म्हणून सांगू का, 1000 विवाह होतील याचे. 1000. आणि खरं होतं ना, 16,108. खरं सांगितलं. पण खरं सांगितलेलं पटत नसते. यशोदा म्हणली, बाबा काहीतरी चांगलं सांगा. त्या दिवशी एक महाराज येऊन गेला. कोण? भगवान शंकर. त्यांनी किती चांगलं सांगितलं, तुम्ही तरी काही चांगलं सांगा. म्हणजे माई, असं भविष्य सांगणारा जगामध्ये दुसरा कोणी ब्राह्मण भेटणार नाही तुला.
मग अगं असं पोरग झालेलं घरात ठेवण्यापेक्षा खड्डा करून पुरून टाकलेलं बरं. दे माझ्याजवळ, जाता जाता नेतो मथुरेच्या रस्त्याला खड्डा करतो आणि पुरून टाकतो. म्हणलं माझ्या आईला लुबाडतो का रे, फसवतो का? बस भगवान कृष्णानं वर ठेवलेल्या शिंक्याच्या मडक्याकडे पाहिलं आणि मडकं तुटलं. तुटल्याबरोबर पडलं त्याच्या डोक्यात पडल्यावर त्यानं वर पाहिलं. अगं यशोदे, मडके नीट बांधून ठेव, डोकं फुटलं ना माझं. मडक्याकडे बघितल्याबरोबर जे कोपऱ्यामध्ये मुसळ ठेवलेलं होतं उभं करून, जे मुसळ आलं डोक्यात, बस डोक्यात फुटलं. वळून पाहायला गेलं, पाठीला जो पाठ दिलेला होता तो पाठ उठला आणि त्याच्या पाठीत बसला. पाठीमागं वळून पाहायला गेला तर समोरचा जो पंचांगाचा पाठ आपोआप उठला आणि डोक्यात लागला. अगं घरामध्ये काय भूताटकी आहे का तुझ्या? भूत राहतं का घरामध्ये? उठलं लागलं पळायला. लागल्याबरोबर जो दरवाजा आतापर्यंत उघडा होता एकाएकी बंद झाला. बंद झाल्याबरोबर कपाळ फुटलं त्या दरवाजावर लागलं. दोन्ही हाताने दरवाजा उघडला. उंबरठा ओलांडून पलीकडे जाणार, धोत्रात पाय अडकला. धोतर सोपं आहे तितकंच आणि अवघड त्याच्याहून जास्त. धोत्रात पाय अडकल्याबरोबर हातातलं पंचांगही खाली पडलं, फाटलं. गळ्यातलं जानवही तुटलं आणि कमरेचं धोतरही जानवे तुटली, पंचांग फाटले. जानवे तुटले, 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 पंचांग फाटले. धोतर सुटले, कंबरेचे. धोतर सुटले, कंबरेचे. जानवे 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 तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवय तुटलं, पंचांगय फाटलं. धोतर सुटले कंबरेचे. धोतर सुद्धा गळून पडलं. अशी फजिती, अशी पंचायत त्या महाबळ राक्षसाची केली. आता काही जण म्हणतात महाराज ती पुतना एक बाई होती, स्त्री होती. तुमचा देव असा कसा निर्दयी आहे? त्या बाईला मारून टाकलं आणि हा चांगला धडधाकड गडी होता याला सोडून दिलं. त्या पुतनेला भगवंतानं मोक्ष दिला आणि महाबळ त्या राक्षसाची नुसती फजिती का केली? त्यालाही मारता आलं असतं, पण ब्रह्महत्येचं पातक देवाला लागलं असतं. तो ब्राह्मणाचा वेश धारण करून आला होता आणि त्या वेशाचा सन्मान केला भगवंतानं. वेशाचा सन्मान पहा तुम्ही. आता तो महाबळ भट, तो महाबळ राक्षस ब्राह्मण म्हणून घेण्याच्या योग्यतेचा देखील नव्हता, तरी पण त्यानं तो वेश धारण केला होता. काही काही माणसं तसेच असतात, त्या खुर्चीवर बसलेले असतात म्हणून त्या खुर्चीचा सन्मान ठेवण्यासाठी आपण त्याची इज्जत करतो. त्या लायकीचे ते नसतात. कोणता अधिकारी असो, साधा तलाठी जरी असेल, काय म्हणतोय मी, तलाठी जरी लाखो रुपये पगार घेतात गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून, तरी देखील राबणाऱ्या शेतकऱ्याकडून 100 रुपयाची लाच घेतात. हो, हे लोक आहे का त्यांची लायकी त्या खुर्चीवर बसण्याची? तरी देखील आपल्याला त्यांना साहेब म्हणावं लागतं. साहेब. फक्त मान कशाचा आहे? त्या खुर्चीचा आहे, त्या माणसाचा मान नाही आहे. म्हणून त्याला सोडून दिलं. कशामुळे सोडून दिलं? फक्त साधूचा वेश म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण करून आला होता म्हणून. चला आता कारागृहामध्ये वसुदेव आहेत, देवकी आहेत. वसुदेवानं एका दिवशी गर्गाचार्य महाराज, त्या गर्गाचार्यांना बोलावून घेतलं आणि गर्गाचार्याला सांगितलं, महाराज मला मुलगा झाला होता 8वा आणि तो 8वा मुलगा मी
गुपचूप नेऊन ठेवलाय कुठं? गोकुळामध्ये, नंदबाबाच्या घरी. मग तो माझा मुलगा आहे, नंदबाबाच्या घरी गोकुळामध्ये जो आहे तो. मग तुम्ही आमच्या कुळाचे पुरोहित आहेत, आमच्या वंशाचे यादव कुळाचे तुम्ही पुरोहित आहात. मग तुम्ही तिथं जा आणि त्याचा नामकरण विधी पार पाडा. नामकरण विधी. गर्गाचार्य निघाले आणि गोकुळामध्ये आले. गोकुळात आल्याच्या नंतर नंदबाबाच्या घरी नाव ठेवण्याचा कार्यक्रम ठरला, पण उघड नाही करायचा म्हणले. आधीच 2 संकट येऊन गेले. ती पुतना आलती, महाबळ राक्षस आलता. मग कोणाला कळता कामा नाही. मग गाईच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी करायचा ठरवला. भगवंताचा जगाचा बाप आहे, पण कोणताही थाटमाट नाही बरं का. त्या मांजरीला नेऊन सोडा रे. जगाचा बाप आहे, पण त्याच्या नामकरण विधी अतिशय साधेपणाने गाईच्या गोठ्यात करायचं ठरवलं. आपलं बाळ असते लेकरू, पोटाचा नगारा, हातपाय काड्या, नाकातून गंगा जमुना वाहतात, पण त्याच्या वाढदिवसावर लाखो रुपयाचा खर्च करतोय आपण, बरोबर. पण जगाचा बाप आहे, त्याचा बारशाचा कार्यक्रम होणार आहे, पण गाईच्या गोठ्यामध्ये. महिला मंडळी ज्या घरच्या होत्या, यशोदा आणि रोहिणी, त्या म्हणल्या का ग, एक महाराज आलाय म्हणे आणि त्याच्या हाताने नाव ठेवायचं आपल्या बाळाचं. दोघी एकमेकाला म्हणतायत बरं का, एकमेकीला म्हणतायत, रोहिणी यशोदेला, यशोदी रोहिणीला. का ग, खरंच ज्ञानी आहे का तो? ते म्हणले, रोहिणी म्हणले आपण त्याची परीक्षाच घेऊ. यशोदा म्हणली कशी घ्यायची? माझं बाळ तू तुझ्या मांडीवर घे आणि तुझं बाळ माझ्या मांडीवर दे, बघू त्याला कळतं का काही. पूजा मांडली आणि दोघी जणी आपल्या मांडीवर एकमेकीच्या बाळाची अदलाबदल केली बरं का. त्यांनी बाळांची अदलाबदल केली आणि मांडीवर घेऊन बसल्या. मांडीवर घेऊन बसल्याच्या नंतर महाराज आले. महाराज, नाव ठेवायचा कार्यक्रम चालू आहे. महिला मंडळी झोपल्या का काय? तुमच्याकडे काय म्हणतात, बाळाचे नाव ठेवतात का नाही? ठेवतात. बर, कोण ठेवते बाळाचं नाव? हा, मोठ्यानं सांगा, कानाला सर्दी झाली माझ्या. आत्या. निदान त्या आत्याला तितका तरी मान आहे समजा घरामध्ये. नवऱ्याची बहीण जी आहे तिला ननंद म्हणतात, त्या ननंदेला तितका तरी मान आहे समजा अजून घरामध्ये. बाकी ननंद दिसली दारात की कपाळावर आठ्या पडतात महिला मंडळीच्या. आली, आता जात नाही 4 दिवस. चला, मग तुम्ही तुमच्या माहेरी गेल्यावर तुमच्या भावाच्या पत्नीने तसंच म्हटलं तर चालेल का? हे विचार करायचा आपण. एक माझं म्हणणं नाही तुम्ही कराच म्हणून, पण ज्याचा त्यानं विचार करायचा, बरोबर आहे ना. म्हणून म्हणतो, नवऱ्याचे आई बाप ते आपले आई बाप मानून सेवा करा. तुमच्या भावाची पत्नी देखील तसंच वागेल. मग नाहीतर तुम्ही जर त्यांना सासू सासरे समजून जर त्रास दिला तर तुमच्या आई बापाला तुमच्या भावाची पत्नी तसा त्रास देणार आहे. दोघींनी एकमेकीचे बाळ मांडीवर घेतले आणि आले गर्गाचार्य. विद्वान होते. गर्गाचार्य आले आणि आल्यावर पंचांग उघडलं, पत्रिका पाहिली, मुहूर्त वगैरे विचारून घेतले जन्माचे आणि यशोदेकडे पाहिलं. यशोदेकडं आणि यशोदेला सांगितलं, यशोदे, तुझ्या मांडीवर जो रोहिणीचा मुलगा आहे की नाही, माय याला सगळंच कळतंय. कोण म्हणली? यशोदा. सगळंच कळतंय की तुझ्या मांडीवर जो रोहिणीचा बाळ आहे की नाही, जगामध्ये सर्व शक्तिशाली होईल. त्याचं नाव मी राम ठेवतो, पण तो खूप मोठा बलवान असल्यामुळं लोक त्याला बलराम म्हणतील. बोलिए बलराम भैया की जय. जय जय श्री राधेश्याम. बलराम नाम ठेवलं त्याचं. आता रोहिणीच्या मांडीवर यशोदेचा मुलगा होता. रोहिणी ऐक, तू तुझ्या मांडीवर जो बाळ घेऊन बसलेस का नाही यशोदेचा, तो सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेईल. त्याच्यासारखी जगात पत्रिका मी अजून कोणाची पाहिली नाही, अजून कोणाची. म्हणून त्याचं नामकरण मी कृष्ण असं करतोय. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. दोघाही भावाचं नामकरण विधी पार पडला. नामकरण विधी. आता येतो म्हणले मी, माझं काम संपलं. येता सांग दान दक्षिणा दिली आणि चालतो मी. यशोदाबाई म्हणली, बाबा गरीबाच्या घरी जेवून तरी जा, मोठे ज्ञानी आहेत आणि आमचं भाग्य आहे तुम्ही आमच्या घरी आलात, आमच्या बाळाचं नामकरण केलं. गर्गाचार्यांनी सांगितलं नाही बरं का, हे बाळ वसुदेवाचं आहे, नाही, फक्त आले, नाव ठेवलं आणि जायला लागले. यशोदा म्हणली, बाबा जेवून जा, विनमुख जाऊ नका.
माय म्हणले मी फार विद्वान ब्राह्मण आहे आणि तुम्ही गवळी लोक आहेत, तुमच्या घरी जेवणार नाही मी. बरेच लोक विचारतात महाराज तुम्हाला कोणाच्या घरी जेवायला चालेल. वारकऱ्याचं घर पाहिजे म्हणत असतो मी सरळ. बाकी मला कोण्या जाती धर्माची काही अडचण नाही, फक्त वारकऱ्याचं घर पाहिजे. घरामध्ये पांडुरंगाचा फोटो पाहिजे, त्याच्या गळ्यात माळ पाहिजे, कपाळाला अष्टगंध अबीर पाहिजे, फक्त मला बाकी दुसरी काही अडचण नाही. पण काही लोकांचा थाट लयच भारी. मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार, मला जेवायला हे पाहिजे. काही ठिकाणी मी पाहतो कथेमध्ये सुद्धा अर्धा तास लोक हे जेवणावरच चर्चा करतात. महाराज लोक रात्री काय भाजी केली होती आणि ती कशी झाली होती हे कथेत सांगायची गरज आहे का? पण महाराज लोकांनी हे चालू केले. बरोबर आहे सागर महाराज? रात्रीची वांग्याची भाजी अशी झाली होती, अरे तुला तर उपाशी ठेवायला पाहिजे होता. पण गावकऱ्यांचे उपकार. ते म्हणले मी जेवणार नाही. बाबा मी शिधा देते म्हणले, शिधा तांदूळ देते, तुम्ही खीर बनवून खा गाईच्या गोठ्यातच इथं. ठीक आहे म्हणले. गर्गाचार्यांनी चूल पेटवली, तांदूळ टाकले चुलीवर शिजायला, खीर बनली. खीर बनल्यावर एका प्लेटमध्ये त्यांनी नैवेद्य काढून ठेवला. कुठं? बाजूलाच. आणि भगवंताचं स्मरण केलं. देवाला पहिला घास नैवेद्य म्हणून ठेवला पाहिजे. एका प्लेटमध्ये नैवेद्य काढून ठेवला बाजूला आणि गर्गाचार्य भगवंताची विनंती करू लागले. हो, शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. यशोदेनं आत्ताच नेलं होतं कृष्णाला आणि पाळण्यात टाकलं होतं. पाळण्यात टाकलेल्या कृष्णाला आवाज आला. कोणाचा? गर्गाचार्याचा. अरे मला कोणीतरी बोलवायले, कारण तोच तर आहे शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं. मला कोणीतरी बोलवायले. हाक ऐकली गर्गाचार्याची. पाळण्यातून सरळ थेट गर्गाचार्याच्या मांडीजवळ प्लेट घेतली अशी हातानं आणि ते नैवेद्य खायला लागला. जसे गर्गाचार्यानं डोळे उघडले, यशोदे आगा तुझं कार्ट नेणं याला, इथं कशाला ठेवलंस? माझ्या देवाचा नैवेद्य उष्टा केला त्यानं, उचल याला. पुन्हा एकदा गर्गाचार्यांनी ती प्लेट धुतली, पुन्हा एकदा दुसरी खीर त्या प्लेटमध्ये ठेवली आणि पुन्हा भगवंताचं स्मरण करताना डोळे बंद केले. हो, शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं. यशोदेनं नेमकंच नेलं होतं, पाळण्यात टाकलं होतं. अरे म्हातारा मला पुन्हा बोलवायला म्हणले. कोण म्हणले? कृष्ण. पुन्हा बोलवायले. पुन्हा लगेच आले की प्लेट मधला ते खायला लागले. यशोदे आगा तुझ्या कार्ट्यानं माझा नैवेद्य देवाचा बाटवला, उठव त्याला ने. यशोदा पुन्हा आली, पुन्हा उचललं, पुन्हा नेऊन पाळण्यात टाकलं. इकडं पुन्हा त्या गर्गाचार्यांनी प्लेट धुतली, दुसरा नैवेद्य काढून ठेवला आणि पुन्हा विनंती करतायत. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. आणि मग लक्षात आलं अरे याच्यासारखी पत्रिका जगामध्ये दुसरी कोणाचीच नाही पाहिली मी आजपर्यंत. मोठा दिव्य आणि तेजस्वी आहे. आणि हाक मारल्याबरोबर तोच कसा येतो पुन्हा पुन्हा. डोळे मिटून ध्यान लावलं त्यावेळेला तोच दिसतोय त्याच्यामध्ये, जगाचा बाप. बस यशोदे धन्य आहेस तू, धन्य धन्य. आशीर्वाद देऊन गर्गाचार्य निघून गेले. गर्गाचार्य आता दुसऱ्या दिवशी खाली बसा रे, बसा खाली, बसा खाली, जा. बर, एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करू. उभं राहा सगळेजण, जाग्यावर उभं राहा. चहा झालाय आणि